चला मंडळी, आज आपण झणझणीत असा लाल मिरचीचा ठेचा बनवूयात। तुम्ही फार वेळा हिरवी मिरचीचा ठेचा, कांदा टोमॅटो ठेचा खाल्ला असेल, पण असा झणझणीत कोल्हापुरी पद्धतीने लाल मिरचीचा ठेचा कधीच खाल्ला नसेल। हा ठेचा ना भाकरी सोबत, चपाती सोबत, गरमागरम भातासोबत एक नंबर लागतो। बनवायला सुद्धा सोपा आहे आणि एकदा बनवला तर महिनाभर खाऊ शकता। तर चला मग रेसिपी पाहूयात। बनवण्यासाठी सर्वात आधी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे। पाणी गरम करून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी यायला द्यायची नाही। थोडंसं पाणी गरम झालं, असे थोडेसे बबल्स आलेले दिसले की यामध्ये 2 लसणाच्या गड्ड्या सोलून टाकून घ्यायच्या आहेत। जवळजवळ 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आहेत। त्यानंतर इथे मी 6 ते 7 बेडगी मिरची घेतलेल्या आहेत। कलरसाठी कमी तिखटवाल्या आहेत, त्या टाकून घ्यायच्या। त्यानंतर इथे मी तिखटवाल्या 7 ते 8 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। घरामध्ये हिरव्या मिरच्या आपण जाणतो त्या थोड्याशा वाळल्या की अशा पद्धतीने लाल मिरच्या तयार होतात, किंवा दुकानामधून आणल्या तरीही चालतील। आता या देखील टाकून घ्यायच्या। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून भिजत ठेवायचं आहे। छान असे भिजवून घेतल्या की वाटायला सोपं पडतं। 15 ते 20 मिनिटांनंतर बघू शकता छान मिरची आणि लसूण भिजलेला आहे। आता हे पाण्यातून काढून घेऊयात आणि वाटून घेऊयात। तर इथे मी वाटण्यासाठी वरवंटा पाट्याचा वापर केलेला आहे। तुम्ही मिक्सरमध्ये देखील हे वाटून घेऊ शकता। आणि वाटताना जर तुम्हाला थोडंसं वाटता येत नसेल तर अर्धा कप पाणी सुद्धा तुम्ही यामध्ये टाकून वाटून घेऊ शकता। आता यामध्ये 1 चमचा मोठं मीठ टाकून घ्यायचं आहे। बारीक मीठ असेल तर ते देखील वापरू शकता, पण इथे वाटण्यासाठी वरवंटा पाटा वापरत असल्यामुळे मोठं मीठ टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे लवकर वाटलं जातं। आणि त्यानंतर 1 लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं आहे। बी वगैरे पडले असतील तर ते काढून घ्यायचे आहेत। ऑथेंटिक रेसिपी बनवत आहे, पारंपरिक रेसिपी आपण बनवत आहोत, त्यामुळे इथे मी वरवंटा पाट्याचा वापर केलेला आहे। तुम्ही मिक्सरमध्ये अर्धा कप पाणी टाकून छान अशी याची पेस्ट बनवून घेऊ शकता। तर बघू शकता इथे मी मस्त असा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि आता हे वाटून घेत आहे। तुम्हाला जर या वरवंटा पाट्याची लिंक हवी असेल तर माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती याची लिंक दिलेली आहे। इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल। करिश्मास भाजवानी याच नावाने माझं इंस्टाग्राम पेज आहे। अजून फॉलो केलं नसेल तर लवकर फॉलो करून घ्या। आता इथे बघू शकता छान असं मी हे वाटून घेतलेलं आहे। कलर किती छान आलेला आहे बघू शकता। बेडगी मिरची वापरल्यामुळे मस्त असा लाल भडक कलर आलेला आहे। आता ही सगळी पेस्ट आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। तुम्हाला जर ओला ठेचा बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून ओला असं वाटून घेऊ शकता, पण मी कोरडा बनवला आहे त्यामुळे कोरडं वाटून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। यामध्ये 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा हिंग टाकून छान परतवून घ्यायचं आहे। जिरे आणि हिंगमुळे चव छान येते ठेचाला। आता यामध्ये वाटून घेतलेली मिरची टाकून घ्यायची आहे आणि हे देखील तेलामध्ये छान असं 2 ते 3 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे। आता इथं परतत असताना थोडीशी खाट उठते, खोकला येतो, त्यामुळे लो फ्लेमवरतीच छान असं तेल सुटूपर्यंत परतवून घ्या। तुम्हाला जर अशा पद्धतीने ओला हवा असेल तर इतकं परतलं तरीही पुरेसं आहे। आता यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं जाडसर कुटलेलं कूट टाकून घेतलेलं आहे। भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे हे। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पुन्हा मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आहे। असा मोकळा सुटसुटीत झाला की गॅस बंद करून घ्यायचा आणि हा ठेचा काढून घ्यायचा आहे। तर तयार आहे आपला झणझणीत असा लाल मिरचीचा ठेचा। चवीला अप्रतिम लागतो। आवडीची भाजी नसेल किंवा आजारपणात थोडंसं तोंडाची चव गेलेली असते, त्यावेळी झणझणीत काहीतरी खावंसं वाटतं, तर अशी झणझणीत तुम्ही लाल मिरचीचा ठेचा बनवून खाऊ शकता। एकदा बनवला तर महिनाभर फ्रीजमध्ये टिकतो। गरमागरम चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकता। नक्कीच ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। पुढची रेसिपी कोणती हवी आहे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा।